Hello students, how are you? Today we are going to see our second poem, Indian Viewers, written by a very famous Indian poetess, Sarojini Naidu. First of all, we will see introduction of the poet, Sarojini Naidu. Here we have been given introduction of the poet, Sarojini Naidu. At first, we'll go through the introduction. Okay. Sarojini Naidu was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. That means she was political activist. त्या राजकीय कार्यकर्त्या होत्या, स्वातंत्र्य लढ्यामध्ये विशेषतः. Feminist, she was the feminist, means all her life she struggled for the rights of women. Feminist अर्थ काय होतो की स्त्रियांच्या हक्कासाठी लढा देणारे, स्त्रियांचे हक्काला प्राधान्य देणार, feminist. And the first Indian woman who became the president of Indian National Congress. First woman ज्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या प्रेसिडेंट होत्या. आणखीन त्याच्याबद्दल माहिती आहे. शी वॉज अन इम्पॉर्टंट फिगर इन इंडिया स्ट्रगल ऑफ इंडिपेंडन्स. सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न हर द सब्रिकेट ऑफ नाइटिंगेल ऑफ इंडिया. त्यांचं पोएट म्हणून एवढं मोठं कार्य आहे. She was one of the most famous writers in India who wrote in English. There are very few writers in India who wrote originally in English, and Sarojini Naidu was one of them. आणि म्हणून त्यांना एक सब्रिकेट, एक निकनेम, एक उपाधी, एक पदवी देण्यात आली. काय? नाइटिंगेल ऑफ इंडिया. तर नाइटिंगेल वास्तविक पाहता एका पक्षाचं नाव आहे. एक छोटासा पक्षी, फार गोड आवाज असतो त्याचा. त्यांची उपमा या पोएट म्हणून सरोजिनी नायडूंना दिली. आणि का दिली असेल? कारण त्यांच्या कवितेमध्ये फार गेयता असते, माधुर्य असते. आपण त्यांच्या ओळी फार सोप्या सरळ वाचण्याकरता, पण वाचल्या की जणू काही आपण गाणं वाचतो, एखादं गाणं म्हणतो एखादं, असा भाव येतो. आणि म्हणून त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया अशी पदवी देण्यात आली, त्यांना संबोधण्यात येते. Later, she became the governor of the United Provinces in 1947, becoming the first woman to hold the office of the governor in independent India. त्यांच्यासाठी आणखीन एक महत्त्वाची त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला माहिती पाहिजे की त्या भारतातल्या पहिल्या राज्यपाल होत्या, पहिल्या महिला राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती स्वतंत्र भारतामध्ये झाली होती. दॅट वॉज अ व्हेरी शॉर्ट इन्फॉर्मेशन ऑर इंट्रोडक्शन अबाउट द पोएट सरोजिनी नायडू. नाव विल प्रोसीड टू आवर पोयम. थोडक्यात ही कविता काय आहे या इंट्रोडक्शनमध्येच आपल्याला सांगितली आहे, त्याची माहिती दिलेली आहे, थोडक्यामध्ये सारांश सांगितलेला आहे, संक्षिप्त माहिती दिली आहे. बघूया आपण. इंडियन व्ह्यूअर्स is a short poem where the poet talks about 3 types of garments. Garments means robes, clothes, dresses. या कवितेमध्ये 3 प्रकारच्या ड्रेसेस बद्दल ह्या पोएटेस बोलतायत, उल्लेख करतायत. That the viewers view at 3 particular times of a day. व्ह्यूअर्सचा अर्थ विणकर. आता विणकर या ठिकाणी पूर्वी हातमागावर कपडे विणायचे. एक हातमाग असायचा आणि त्यांनी कुठल्या मशीनचा वापर नसायचा. हातमागावरचे विणलेलेच कपडे, फार सुंदर सुंदर कपडे आपल्या भारतामध्ये तर विणल्या जायचे फार मोठ्या प्रमाणामध्ये. आता कमी झाला आहे, त्याच्या जागी आता पॉवरलूमनी जागा घेतली आहे, मशिनरीच्या माध्यमातून विणल्या जातात.
पण आणखीनही काही भागामध्ये हातमागावर आपल्याकडे विणल्या जातात कपडे. तर या कवितेमध्ये दिवसाच्या 3 वेगवेगळ्या प्रहरामध्ये, 3 वेगवेगळ्या वेळांमध्ये हे विणकर वेगवेगळे रोब्स, वेगवेगळे गारमेंट्स, वेगवेगळे ड्रेसेस किंवा वेगवेगळ्या ड्रेसेस करता लागणारे कापड विणतात. Each stanza of the poem represents 3 important events of human life, 3 important phases of human life. आणि that poem consists of only 3 stanzas. फक्त 3 कडव्यांची कविता आहे आणि या 3 पैकी प्रत्येक कडव्यामध्ये माणसाच्या जीवनाच्या 3 अवस्था, 3 स्टेजेस, 3 फेजेस त्यांनी सांगितलेले आहे. दिवसाचे 3 प्रहर आणि त्या 3 प्रहर एक ध्वनित करतात मानवी जीवनाच्या 3 अवस्था. आता कुठल्या त्या 3 अवस्था आहेत सांगितलं आहे पुढे. एक बर्थ, चाइल्डहुड, जन्माची अवस्था, माणूस जन्माला येतो. नंतर ॲडल्टहुड, युवावस्था, अँड डेथ, त्याला ओल्ड एज म्हणता येईल आपल्याला, म्हातारपणाची किंवा आयुष्याच्या संध्याकाळची अवस्था. द कलर्स मेन्शन इन द स्टांजाज आर व्हेरी सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. तिन्ही स्टांजामध्ये वेगवेगळ्या कलर्सचा उल्लेख केलेला आहे. अँड द डिफरंट कलर्स डिनोट्स डिफरंट मूड इन डिफरंट सिच्युएशन्स, डिफरंट phases of life or different time of the day. काय आहे चला बघूया. दिवसाच्या 3 वेळा, 3 प्रहरा, आयुष्याच्या 3 अवस्था आणि 3 कडवे. फार सोपे सरळ भाषेमध्ये आहे. पाहूया आपण यांना या 3 कडव्यांमध्ये काय सांगायचं आहे, काय म्हणायचं आहे. फार सोपी सरळ भाषा आहे आणि वेगवेगळ्या उपमांचा, वेगवेगळ्या प्रतीकांचा फार छान उपयोग केलेला आहे. एक वेगवेगळे अर्थ त्याचे प्रतिध्वनित होतात. बघूया आपण. आणि पद्धत अशी आहे, ह्या पोएटेस या व्ह्यूअर्सना काही प्रश्न विचारतात आणि ते व्ह्यूअर्स त्याचं उत्तर देतात. अशा स्वरूपामध्ये ही रचना आहे. 3 stanzas, 3 stages, and in every stanza the rhyming scheme and the length of the stanza are equal. The first stanza, पहिल्या स्टांजा मध्ये काय म्हणतात. लेट मी फर्स्ट रीड आउट द फर्स्ट स्टांजा and then we'll talk about it. The first stanza. We was weaving at break of day. We was weaving at break of day. Why do you weave a garment so gay? We was weaving at break of day. Why do you weave a garment so gay? Blue as the wing of a halcyon wild. We weave the robes of a newborn child. The first stanza. बघा स्टार्टिंग कशी करतात. विवर्स, अगदी त्या विणकरांना उद्देशून म्हणतात. विवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. ॲट ब्रेक ऑफ डे, ब्रेक ऑफ डे ही फ्रेज वापरली या ठिकाणी. ब्रेक ऑफ डे, ब्रेक ऑफ डे अर्ली इन द मॉर्निंग, बिगिनिंग ऑफ द डे, दिवसाची सुरुवात. आपण म्हणतो ना दिवस उजाडला, दिवस निघाला. ब्रेक ऑफ डे, बिगिनिंग ऑफ द डे, अर्ली मॉर्निंग. टाइम कोणचा आहे हा? अर्ली मॉर्निंगचा आहे. आणि हे विवर्स विणतात कापड कुठलं तरी आणि ह्या पोएटेस त्यांना विचारतात की व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो गे. गे मीन्स हिअर ब्युटिफुल, व्हेरी अट्रॅक्टिव्ह. म्हणतात की एवढ्या सकाळच्या वेळेला एवढं सुंदर कापड तुम्ही कशासाठी विणताय. आणि विणत असताना हे विणकर पण फार आनंदी आहेत. या गेचा 2 अर्थ होतात. हे कापड ब्युटिफुल आहे आणि ते विणत असताना यांचा मूड कसा आहे. दे आर व्हेरी हॅपी, जॉयस, एन्थुजियास्टिक मूड. दे आर इन
एन्थुजियास्टिक मूड, हॅप्पी मूड. आणि कापड कसं आहे ते सांगतात, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॅल्सियन वाईल्ड. कलर कसा आहे कापडाचा? ब्लू. आणि नेमका कसा ब्ल्यू? ब्ल्यूचे देर आर डिफरंट शेड्स ऑफ ब्लू. ब्ल्यूचं शेड कसं आहे? हॅल्सियन वाईल्ड. हॅल्सियन मीन्स इट इज अ व्हेरी स्मॉल बर्ड लाईक अ स्पॅरो बट अ ब्ल्यू कलर. किंगफिशर, याचं दुसरं नाव किंगफिशर, ज्याला आपण मराठीमध्ये आपल्याकडे भरपूर प्रमाणात असतात हे देव पक्षी किंवा त्याला खंड्या पक्षी म्हणतो आपण. अगदी गर्द निळ्या रंगाचे पीस असतात त्यांचे. मग हे कापड विणतात तर कशा ब्ल्यू कलरचं कापड? त्या किंगफिशरच्या पंखासारखं, विंग ऑफ अ हॅल्सियन वाईल्ड. त्या किंगफिशरचे जे विंग्ज असतात, पंख असतात, त्या पंखाच्या ब्ल्यू कलर सारखं हे कापड आहे. आणि मग हे एवढं छान कापड हे विणतायत, मोठ्या आनंदाने विणतायत. कशासाठी? हे व्ह्यूअर्स सांगतात, वी व्ह्यू द रोब्स. रोब्स मीन्स ड्रेसेस. जे लहान बाळाचे ड्रेस असतात ना, ते अंगडतं, टोपी वगैरे. ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. वी व्ह्यू द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. नव्याने जन्माला आलेलं बाळ आहे आणि त्याच्यासाठी ते ड्रेस बनवण्यासाठी आम्ही हे कापड विणतो आहे. आणि बघा इथे गेचा अर्थ कळला असेल तुम्हाला. गेचा अर्थ सुंदर असाही होतो, गेचा अर्थ आनंदी असाही होतो. याचा मूड कसा आहे? सगळा या ठिकाणी आनंदी आहे. का आनंदी आहे? नवीन बाळ जन्माला आलेला आहे आणि सगळीकडे आनंदाचं स्थिती असते, आनंदाचं वातावरण असतंय. आणि आयुष्याचं सकाळ पण आहे, दिवसाची सकाळ आहे, जन्म आयुष्याची सकाळ आहे आणि आनंदाचं वातावरण आहे. बघा या ठिकाणी वेळ कुठली दिलेली आहे? बिगिनिंग ऑफ द डे, मॉर्निंग. मूड कसा आहे? हॅप्पी मूड आहे. आणि कलर कसा कोणचा म्हटलाय त्यांनी? ब्लू कलर. ब्लू कलर इज अ सिम्बॉल ऑफ हॅपीनेस, होप्स, एक्सपेक्टेशन्स. अगदी नवीन बाळाला की आनंद होतो, आशा निर्माण होतात पुढच्या आयुष्याला गती निर्माण होऊन जाते, एक्सपेक्टेशन्स येतात आणि ऊर्जा मिळते पुढचं जीवन जगण्याचं किंवा जीवन पुढे नेण्याचं. असा सगळा आनंदी अशा प्रकारचं वातावरण. फर्स्ट स्टांजा. नाउ विल प्रोसीड टू द सेकंड स्टांजा. त्याच पद्धतीने सेकंड स्टांजामध्येही त्या विचारतात, विवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. त्यांना दिसते की विवर्स आता वेगळ्या दिवसाच्या वेगळ्या वेळेला विविंगचं काम करतायत, विणण्याचं काम करतायत. आणि वेळ कुठली आहे? ॲट फॉल ऑफ नाईट. ॲट फॉल ऑफ नाईट मीन्स लेट इव्हनिंग. संध्याकाळची वेळ, संध्याकाळी उशिराची वेळ. आणि हे संध्याकाळच्या वेळेला विणण्याचं काम करतायत. आणि ह्या विचारतात त्यांना, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट? व्हाय डू यू व्ह्यू द गारमेंट सो ब्राईट? आता हे जे गारमेंट जे विणतात, कापड जे विणतात, ते कसं आहे? ब्राईट आहे. ब्राईट, व्हेरी कलरफुल, व्हेरी शायनी. फार तेजदार अशा प्रकारचा आहे, चमकदार अशा प्रकारचा आहे, कलरफुल आहे, रंगीत अशा प्रकारचं कापड आहे. आणि अर्थातच मग आता हे विणताना त्यांचं मूड कसं असणार? इथे पण हॅपी आहे, एन्थुजियास्टिक आहे, उत्साही आहेत. एखादा उत्साही घटना असली तर ते त्याच्यासाठी तयारी करत असताना माणूसही उत्साही असतो बघा, आनंदी असतो. आणि एखादी घटना जर दुःखदायी असली, निराशादायी असली, तर मग त्याची तयारी करतानाही माणूस बघा निराश असतो, हतबल झाल्यासारखा असतो, निरुत्साही असतो. वातावरणाचा परिणाम माणसाच्या मनावर, त्याच्या मूडवर होतो की नाही? इथे हे उत्साही आहेत, रंगीतदार कापड विणत आहेत. आणि तेही कसं? विवर सांगतायत आता त्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. लाईक द प्लम्स ऑफ अ पीकॉक. प्लम्स ऑफ अ पीकॉक. पीकॉक मोरांच्या पिसांसारखं, पर्पल अँड ग्रीन. आणि रंग कसे आहेत आता या कापडाचे? पर्पल अँड ग्रीन. पर्पल म्हणजे जांभळा रंग. जांभळा कसा? जो मोर पिसाऱ्यामध्ये असतो जांभळा, निळसर छटा असलेला जांभळा. अँड ग्रीन.
आणि ग्रीन आणि एवढ्या अशा रंगाचं कुठला रंग आहे प्लम्स अँड ग्रीन जांभळा आणि हिरव्या रंगाचं आणि तेही चमकदार रंग आहेत ब्राईट शायनी रंग आहेत आणि कशासाठी विणतायत मग हे ते उत्तर देतात वी व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन वी व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन मॅरेज वेल्स मीन्स वेडिंग गारमेंट वेडिंग ड्रेस राणीच्या लग्नाचा पोशाख विणण्यासाठी हे रंगीबेरंगी चमकदार अशा प्रकारचे कापड तयार करणं सुरू आहे. लग्न स्थिती कुठली आहे आयुष्याची लग्नाची लग्न म्हटलं की तारुण्यावस्था युवावस्था यूथ यूथ म्हटलं की उत्साह एन्थुजियास्टिक हॅपीनेस एक्सपेक्टेशन्स ड्रीम्स एनर्जी याचं प्रतीक मानला जातो हा यूथ आणि ते रंग हिरवा रंग जांभळा रंग हे या उत्साहाचे आनंदाचे एक्सपेक्टेशनचे प्रतीक म्हणून वापरलेलं आहे. ही दुसरी अवस्था माणसाच्या जीवनातली यूथ. आतापर्यंत बालपणाची अवस्था आता यूथ जी खऱ्या जीवनाला सुरुवात होऊन जाते व्यक्तीच्या उत्साह असतो एनर्जी असते स्वप्न असतात ते साकार करण्याची धडपड असते. ओके आणि बघा पुन्हा वाचतो मी ह्या ओळी वी वॉज विविंग ऑफ फॉल ऑफ डे व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट लाईक द प्लम्स ऑफ अ पीकॉक पर्पल अँड ग्रीन वी व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन आता हे क्वीन म्हणजे नुसतीच क्वीनच नाही तर कुठलीही एखादी मुलगी एखादा मुलगा त्याचं लग्न होतो आपल्याकडे हिंदीमध्ये दुल्हे राजा म्हणतात त्याला त्या दिवशी तो नसेल ना राजा पण त्या दिवशी मात्र राजा असतो नवरी राणी असं मानलं जाते आणि ती पण त्यांच्यासाठी असा पोशाख शाही पोशाख असतो की नाही कुठलाही साधारण नवरदेव नवरी असली तरी त्या दिवशी मात्र त्यांना शाही पोशाख रंगीबेरंगी पोशाख कारण एक विशेष स्पेशल डे ऑफ लाईफ असतो तो. ही झाली सेकंड फेज ऑफ लाईफ अँड नाव द थर्ड स्टँजा डिनोटिंग द थर्ड फेज ऑफ द लाईफ. लक्षात आलं असेल आता ती कुठली फेज तुमच्या. ह्या पोएटेस विचारतात वी वॉज विविंग सॉलम अँड स्टील. आता दिसतं त्यांना की हे विवर्स विणण्याचं काम करतायत आणि ते कसं आहे शांतपणे धीर गंभीरपणे काम चालू आहे. आधीच्या वेळेला काम करत होते उत्साहात होते आनंदात होते आता मात्र शांतपणे काम सुरू आहे संथपणे काम सुरू आहे आणि म्हणून यांना प्रश्न पडला की अरे एवढ्या शांतपणे संतपणे तुम्ही विणताय काय विणताय व्हाय डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल वेळ कुठली आहे दिवसाची मूनलाईट डीप नाईट खूप रात्र झाली आहे आता चंद्राचा उजेड पडला म्हणजे खूप रात्र झाली आहे आणि चिल चारतो तो थंड वातावरण थंड आहे आणि अशा या थंड खूप रात्रीच्या वेळेमध्ये काय विणताय तुम्ही शांतपणे अगदी आणि ते उत्तर देत आहेत बघा व्हाईट ॲज अ फीदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. जो कापड विणला जातो आहे तो कसा आहे व्हाईट इन कलर पक्षाच्या पंखासारखा व्हाईट किंवा एखादा आकाशातला पांढरा ढग असतो ना त्याच्यासारखं व्हाईट हे कापड आहे. आणि कशासाठी वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउडचा अर्थ डेड बॉडीला शेवटचा जो पोशाख घातला जातो जे कापड परिधान करून दिलं जाते त्याला श्राउड हिंदीमध्ये कफन म्हणतात किंवा मृत व्यक्तीच्या शरीरावरचा जे पोशाख असतो तो श्राउड शेवटचं वस्त्र पांढऱ्याच रंगाचं असते आपल्याकडे सुद्धा बहुधा. आणि पांढऱ्या रंगाचं कापड आणि या पांढऱ्या रंगाला उपमा कोणची दिली बघा कसा पांढरा रंग वर जसं म्हणलं होतं ग्रीन कलर ऑफ पीक ऑफ फिदर्स
इथे पांढरा रंग कसा? ऑफ व्हाईट प्ल्युम्स, व्हाईट फिदर्स, जे अगदी पक्ष्याचे गळून पडलेले पांढरे पंख असतात ना, हवा आले की उडून जातात, अशासारखे पांढरे. किंवा आकाशातल्या पांढऱ्या ढगांसारखा पांढरा रंग, निळ्या आकाशात जे पांढरे ढग दिसतात. आणि पांढरे ढग म्हणजे कसे? ज्याच्यात पाणी नसतंय. पाण्याचे ढग म्हणले की काळे असतात, भरलेले पाण्याने. हे पांढरे ढग म्हणजे रिते झालेले आहे, रिकामे झालेले आहे. याचा अर्थ माणसाची ही जी अवस्था आहे शेवटची, वृद्धावस्था, ओल्ड एज, जीवन जगून झालेलं आहे. आशा अपेक्षा ज्या काय त्या पूर्ण झालेल्या आहे. आणि विरक्त अवस्थेला माणूस येतो आता. कुठल्या इच्छा राहिलेल्या नाही, पूर्ण तृप्त झालेल्या आहे सगळ्या इच्छा, आणि पूर्ण जीवन जगून झालेलं आहे, अशी अवस्था. आणि तो पांढरा ढग आता रिकामा आहे, आता वजन नाही आहे त्याच्यामध्ये, आणि तो कुठे हवा आली की कुठे वाहून जाणार आणि हवेत विरून जाणार एक दिवस. अशी उपमा फार सुंदर दिली त्या ढगाची तिथे. आणि तशा पांढऱ्या ढगाच्या रंगाचे पांढरं कापड, फ्युनरलचा अर्थ होतो अंत्यविधी. माणसाच्या अंत्यविधीसाठी, माणसाच्या म्हणजे मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी लागणारं हे कापड हे म्हटलेलं आहे. ओके, 3 स्टँडर्स, 3 phases of life, 3 times of a day, and 3 moods. 3 moods very beautifully expressed and viewed in this poem by this Nightingale of India. So, okay, I hope you must have understood the meaning of the poem. So, okay, we'll stop here.